पुलिस ने उन 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है जिन्होंने एक सरकारी अस्पताल में 6 दिन के नवजात शिशु को 90,000 रुपए में सौदेबाजी की थी। यह चौंकाने वाली घटना उल्हासनगर शहर के केंद्रीय सरकारी अस्पताल के परिसर में हुई। यह बात सामने आई कि बच्ची के माता पिता के परिवार की स्थिति खराब होने का कारण बताकर सौदा किया था। अब नवजात की दादी की शिकायत पर सेंट्रल पुलिस स्टेशन में माता पिता, मध्यस्थ महिला और खरीदारों के खिलाफ मामला दर्ज किया गया है और 3 पुरुषों को गिरफ्तार किया गया है, जबकि 3 महिलाओं को हिरासत में लिया गया है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक शंकर अवताडे ने दी। मराठा सेक्शन मध्ये राहणारे विजया गायकवाड नावाची महिला आहे, वयस्कर महिला। तिने पुरुषाला तक्रार दिली की तिचा मुलगा विशाल व याला एक मुलगी झाली होती। ती सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी होती। त्या ठिकाणी त्यांनी एका मुस्लिम कुटुंबाला ज्यांना मुलबाळ नाही अशा व्यक्तींना पैसे घेऊन ती मुलगी विकली आहे असं त्या समजल्यानंतर ती त्या मुलाला विचारणा केली। त्यानं सुनेला विचारणा केली। त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर ती महिला स्वतः चौकशी केली। तर त्यांना तिला असं समजलं की ती जी सून आहे, सुनेच्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 महिला यांनी सांगितलं की तुला जर बाळ नको असेल तर आपण ज्या ही महिला आहे मुस्लिम शेख नावाची महिला, हिला मुलबाळ होत नाही गेले 18 वर्षापासून, आपण त्याला देऊ, त्यामधल्या तुला पैसे मिळतील। तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मुलीला त्याला दिली होती। या तक्रारीवरून आम्ही त्यातील मुलगी 6 दिवसाची, परत तिचे आईवडील आणि विकत घेणारे आणि मध्यस्थी या सर्वांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सर्वांना नोटीस दिलेली आहे। त्यातील पुरुषांना अटक केलेली आहे। मुलगी सध्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आपण तिचे ट्रीटमेंट घेत आहोत। सर, व्यवहार कितीला ठरला होता आणि आरोपी एकंदरीत किती आहे? त्यांचा व्यवहार 90,000 रुपये त्यांनी त्यामुळे घेतले होते। त्यामध्ये जी 6 वर्षाचा अर्भक आहे त्याचे आईवडील, 2 मध्यस्थी आणि विकत घेणारे शेख कुटुंबीय हे असे 6 आरोपी यामध्ये आहेत।